शकतं की ज्या मागचं मराठा नेत्यांना जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं, अशा प्रकारचे ट्विट आता येत आहेत. हे ट्विट करणारे भारतीय जनता पक्षाचे कोणते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना टार्गेट करणारे आहेत. मुळात उपोषण नक्की संपलेलं आहे, आंदोलन संपलेलं आहे. 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. पण मराठा समाजाचे जे इतर नेते आहेत, मी ऐकत होतो त्यांचा आज काही भाष्य, जे या आधी आंदोलन करत होते किंवा कोर्टात लढत होते, त्यांच्या भूमिका या मागण्या संदर्भात वेगळ्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय मिळणार नाही याच्यातून, पण जोपर्यंत संपूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण राऊत साहेब, तुम्ही कसं विश्लेषण कराल? मी अजिबात विश्लेषण करत नाही. राहिलेले मुख्यमंत्री विशेषतः शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय आणि आता फडणवीसांनी घेतलेला अध्यादेशाचा निर्णय, याआधी फडणवीसांनी अशा प्रकारचा निर्णय घेण्याशिवाय फडणवीस यांच्या समोर कोणताही पर्याय नव्हता. हे पण तुम्हाला मी सांगतो. हायकोर्टानं दिलेल्या आदेशानंतर आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी काल जे निर्णय घेतले ते निर्णय त्यांना घ्यावेच लागले. म्हणजे न्यायालयाचा दबाव होता, त्यामुळे सरकारला या न्यायालय फटकारत होतं. आंदोलक असतील किंवा सरकारही असेल, यांना जे उडले जात होते, न्यायालयाचा दबाव होता. न्यायालयाच्या माध्यमातून सुद्धा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झाला आणि ते चुकीचं असं मला वाटत नाही. चला, थँक्यू. साहेब, आणखी एक विषय आहे की तुम्ही 2 दिवसापूर्वी बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यात्रेला उपस्थित राहिला, समारोप झाला त्या बिहारमध्ये रॅलीमध्ये. पण आता राहुल गांधींनी म्हटलंय की मी एक अणुबॉम्ब फोडलेला आहे मतचोरी बाबतीतला, आता हायड्रोजन बॉम्ब फोडला तर पंतप्रधानांना कुठे तोंड दाखवायला जागा शिल्लक राहणार नाही, असं ते म्हणतात. नेमकं काय हायड्रोजन बॉम्ब आहे? काही विरोधी पक्षातल्या नेत्यांना त्यांनी विश्वासात घेतलंय का या बाबतीत? त्यांची चर्चा झालेली आहे आमच्याशी आणि त्यानंतरच ते व्यासपीठावर त्यांनी ते भाष्य केले. व्होट चोरी हा एक अणुबॉम्ब आहे किंवा बॉम्ब आहे, पण त्यापुढे राहुलजी जो काय आता सध्या त्यांचं रिसर्चचं काम चालू आहे, आम्ही पाहतो आहे, किंवा इतर काही त्यांच्याकडे माहिती जी आलेली आहे पुराव्यासह, राहुल गांधी पुराव्याशिवाय बोलत नाही. त्याच्यामुळे मी जे नेहमी म्हणत आलो आहे गेले काही दिवस की पुढल्या काही महिन्यामध्ये देशामध्ये राजकीय परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनाला हा हायड्रोजन बॉम्बसुद्धा कारणीभूत ठरेल. नरेंद्र मोदी आज चीनमध्ये आहेत, काल जपानला होते. हे त्यांचं अखेरचं पर्यटन, विदेशी पर्यटन करून घेत आहे. त्यांची ती आवड आहे, छंद आहे. देशात आले आणि माझ्या आईला शिव्या घातल्या म्हणून रडू लागले. देशाच्या प्रश्नावर बोला. अनेक प्रश्न आहेत, रडताय कशाला? कोणीही त्या यात्रेमध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी किंवा त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरलेला नाही. 17 दिवसाची संपूर्ण यात्रा मी सुद्धा फॉलो केली. शेवटचे 2 दिवस आम्ही सुद्धा होतो. कुठेही अशा प्रकारचा त्यांच्या आई संदर्भात किंवा त्यांच्या संदर्भात हा शब्द वापरलेला गेला नाही. स्वतः राहुल गांधी अत्यंत सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत. परिवर्तनाची सुरुवात बिहारपासून होईल असं वाटतं? परिवर्तनाची सुरुवात नक्कीच. राऊत साहेब, आणखी एक विषय होता की गेले अनेक दिवस चर्चेत असलेले आणि जो विरोधी पक्षाचा आरोप होता की धनकड आहेत कुठे. काल परवा त्यांच्या गाड्यांचा ताफा हा उपराष्ट्रपती हरियाणामध्ये गेलेले आहेत, आहे, त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. काही माहिती आहे का त्यांच्या बाबतीत की नेमकं काय होतं? आता आमच्या माहितीनुसार ते हरियाणामध्ये अभय चौटाला यांच्या निवासस्थानी राहत आहेत, फार्म हाऊसला. पण अजूनही त्यांनी लोकांना दर्शन दिलेलं नाही. त्यांचा ताफा पाहिला तुम्ही असं म्हणताय आणि अजूनही ते कोणाशी बोललेले नाही. आता आम्ही दिल्लीत जाऊ तेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. चला.